कापसाची परिस्थिती अशी होती आणि आज सकाळपासून एवढी परिस्थिती म्हणजे वाघ आनंद पण असं बुडालंय सर अशी परिस्थिती म्हणजे शेकडो एकरवर व्हायला म्हणजे असं होतं की आता शेतकरी एकर 10चा ॲव्हरेज येते 10 एकर म्हणलं तर मोकळं 7-7.5 लाख रुपयाचं आज झोपल्या तुमच्या रूपाने साहेब आता जिल्ह्याला न्याय भेटलेला आहे. कृषी मंत्री हक्काचा आम्हाला मिळालेला आहे. तर तुमच्या माध्यमातून शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर भरीव निधी येणाऱ्या काळामध्ये देणं गरजेचं आहे आणि शक्य होईल तेवढी शेतकऱ्याची कर्जमाफी एक होईल कशी ते एक तुम्ही बघा. अपेक्षा शेतकऱ्याची तेवढ्या कसं पर्याय मोहन साहेब कर्जमाफी हा विषय जर तुम्ही केला तर बीड जिल्हा कायमस्वरूपी तुमच्या पाठीमागे. ते ऑनलाईन तक्रारीचं एक बंद तुम्हाला सांगतो, काल आयुक्तांसोबत रात्री आयुक्तांना बोलून घेतलं होतं परभणीला. परभणी कलेक्टर, आयुक्त, बीड कलेक्टर आणि इतर 3 जिल्ह्याचे म्हणजे नांदेड, हिंगोलीचे त्यांना स्पष्ट आज दिले की पीक विम्याच्या संदर्भात ज्यांनी 1 रुपयात पीक विमा भरले त्यांना आता अशी नैसर्गिक संकट आल्यानंतर जे इंटिमेशन द्यावं लागतं ऑनलाईन, ते आता ऑनलाईन घ्यायची गरज नाही. आज सगळ्या आयुक्तांनी सगळ्या पीक विमा कंपनीला आदेश काढले आणि कलेक्टरांनी काढले की ऑफलाईन जे काही येतील ते इंटिमेशन ग्राह्य धरायचे. आणि त्याप्रमाणे आत्ता आपला बीड जिल्हा तर सर्वच मंडळं अतिवृष्टीत आलेले आहेत. त्यामुळे सगळी मंडळं 25% अग्रिममध्ये आता बसतात. ते अग्रिम त्याच्यानंतर NDRF आणि SDRFच्या नॉर्म्सप्रमाणे जी मदत आहे ती मदत फक्त पंचनामे तर कुठले आता पिकाचे होणार नाहीत, पण ज्याची पाईपलाईन गेली आहे, ज्याच्या गाय, म्हैस, कोंबड्या, शेळ्या गेल्यात, ज्याची मोटर गेली आहे, ज्याचं ड्रीप गेले, अशाचेच पंचनामे त्या ठिकाणी होऊन त्यांना वेगळी मदत आपण करतो. नदीकाठच्या ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यांना तर स्टँडिंग ऑर्डर 25,000 हेक्टरप्रमाणे आपल्याला मदत द्यायची, ती मदत सुद्धा मिळणार आहे. अशा सगळ्या एकत्रित करून आपण मदत या ठिकाणी देतो. त्यामुळं तुम्ही धीर धरा, सरकार पूर्ण ताकदीने मागे आहे, मी स्वतः ताकदीने तुमच्या मागे, तुम्हाला कुठली अडचणी देणार नाही. आता हे काय आपली अशी एकमेव शेतकऱ्याची जाती उघड्या आबाळाखाली आपण शेती करतो, असा कुठला व्यवसाय नाही तर व्यावसायिक नाही. म्हणजे पंक्चरवाल्याला सुद्धा शेड आहे, पण आपलं उघड्या आबाळाखाली. आपल्याला सगळ्यात अगोदर कुठलंही नैसर्गिक संकट आलं तर ते कुणावर येतं अगोदर तर शेतकऱ्यावर येतं. त्याच्यामुळं जेवढी मदत शेतकऱ्याला जास्त करता येईल तेवढी मदत करावीच लागेल, का तर तो उघड्या आबाळाखाली शेती करतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आम्हाला, तुम्हालाही माहिती. मी काही तुमच्यापासून वेगळा नाही, आपण सगळी एकच आहे. त्यामुळे जेवढी मदत जास्त होईल तेवढी आपण